नमस्कार मित्रांनो, मी सचिन। आज आपण आमच्या वॉर्डची एक लायब्ररी इथे आलेलो आहोत आणि लायब्ररीची सिस्टीम कशी असते किंवा पुस्तकं आपण किती घेऊ शकतो, कार्ड कुठलं असतं हे आपण एक थोडक्यात बघूया। काही ठिकाणी कदाचित मला असं बोलता येणार नाही, मी फक्त शूट करेल, नंतर मग वाटल्यास बघू आपण चेंज। तर आतमध्ये येताच इथे एक बोर्ड दिसला मला। हा बोर्ड जो आहे ना, हा ॲक्च्युली जपानमध्ये ना आता ऊन खूप आहे आणि शेल्टर म्हणून लिहिले येते की कूलिंग शेल्टर म्हणून, की जर तुम्हाला चालत असताना किंवा कुठे काही त्रास वाटत असेल तर तुम्ही थोडंसं इथे या ठिकाणी विश्रांती घेऊ शकता म्हणून असं आहे। आणि आता हा एक पुस्तक आहे, म्हणजे हे एक फॅसिलिटी आहे। त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण की जरी ज्या दिवशी लायब्ररी बंद असेल आणि आपल्याला पुस्तक किंवा हे परत करायचं असेल तर आपण हे या बॉक्समधनं टाकू शकतो आणि त्याची ती माहिती लिहू। आणि हे किती वाजेपर्यंत लायब्ररी उघडी असणार, इथे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत लिहिलेलं आहे। सुट्टीचे दिवस कोणते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे लिहिलेल्या असतात। या बोर्डवर पण बरेचसे वेगवेगळे कॅम्प चालतात, मुलांची सुट्टी असते, काय असते, त्या विषयीचे सेमिनार वगैरे असतात, तर त्याच्यासारखं असतं ते। तर इथे सगळे त्याचं कॅलेंडर आणि हे लिहिलेलं असतं। आणि हे असं कार्ड मिळतं आपल्याला, आपण जर समजा रजिस्टर केलं तर असं आपल्याला कार्ड मिळतं। तर हे मी ऑलरेडी मागेच रजिस्टर केले, तर हे माझं असं कार्ड इथे आपलं नाव असतं या बॉक्समध्ये आणि होतो, म्हणजे आम्ही जिथे राहतो ते अशी लायब्ररी आहे। इथे हे रिसेप्शन असतं आणि इथे रिसेप्शन असतं। इथे आपण आपलं जर कार्ड वगैरे तयार करायचं असेल तर ते तयार करू शकतो।